नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूया फक्त 2 साहित्यात अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे रव्याचे लाडू. या पद्धतीने करून पहा. लाडू संपेपर्यंत छान असा मऊसूत राहतो, अजिबात खराब वगैरे होत नाही. जेवण केल्यानंतर काहीतरी असं गोड खावंसं वाटतं, तर या पद्धतीने लाडू करून ठेवा, अतिशय चविष्ट बनून तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही मोठा घेतला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. आणि रवा आपल्याला आता चाळून घ्यायचा आहे. मध्ये जाळी असू शकते. आणि आता हा रवा आपल्याला खमंग असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला कढईमध्ये रवा टाकून घेऊयात आणि सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं मिडियम गॅसवर छान असा कोरडाच भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे लाडू आपले चिकट बनले जात नाहीत. आणि नंतर थोडं थोडं करून तूप टाकून हा रवा आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तर 1 किलो रव्यासाठी इथे मी 200 ग्राम तूप घेतलेलं आहे. तूप थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही. तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. हे पहा, सतत मिक्स करत आपल्याला हा रवा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने. इथे थोडीशी कढई तुम्ही मोठी घेऊ शकता. प्रॅक्टिसनुसार इथे सवय झालेली आहे की असं व्यवस्थित असं भाजता येतं. काही नवशिके असतात, त्यांना असं व्यवस्थित भाजता येत नाही छोट्या कढईमध्ये. तर छान असा आता रवा आपला खमंग भाजून झालेला आहे. कलरही तुम्ही पाहू शकता. इथे मला 20 मिनिटं लागलेली आहेत मिडियम गॅसवर रवा भाजण्यासाठी. आणि आता रवा काढून एका ताटामध्ये पसरून घ्यायचा आहे. रवा थंड होता आहे तोपर्यंत आता आपण पाक करून घेऊया. तर 1 किलो रव्यासाठी 1 किलो साखर घेतलेली आहे इथे मी. तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही साखर थोडी कमी केली तरी चालेल. 1 किलो साखरेमध्ये आपले छान असे एक गोड लाडू बनवून तयार होतात. तर आता साखर बुडून वर येईल इतपत पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि ते मी खालीच असं कढई ठेवलेली आहे. आणि आता साखर थोडीशी मिक्स करून घ्यायची. कढई जर आपण वर ठेवली तर एखाद्या वेळेस असं खाली साखर चिटकू शकते आणि असं करपट वास लागू शकतो. तर सुरुवातीला गॅस मिडियम करायचा आहे आपल्याला आता. आणि मिडियम गॅसवर साखर अशी सतत मिक्स करत राहायचे, नाहीतर खाली चिटकू शकते. आणि आता साखर पूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे दूध टाकून घ्यायचं. यामुळे काय होतं, आपला पाक छान असा क्लीन होतो. आणि आता गॅस फुल करायचा आहे. आणि फुल गॅसवर तुम्ही पाहू शकता साखरेमधील पूर्ण असं कचरा निघून जातो. हे पाक चाळणीच्या साहाय्याने असं काढून घ्यायचं आणि पाक पूर्ण असा क्लीन होतो आपला. तुम्ही जवळून पाहू शकता. जास्त आपल्याला असा कडक पाक करायचा नाही, एकतारी पाक करायचा आहे आपल्याला. 5 ते 7 मिनिटात आपला पाक तयार होतो, जास्त वेळ लागत नाही. आता पाक झाला की नाही कसं ओळखायचं, तर उलटण्याच्या साहाय्याने असं पाक घ्यायचा आणि शेवटचा थेंब जर असा तार आली शेवटच्या थेंबाला, तुम्हाला जवळूनही दाखवते. हे पहा, अशी तार आली की समजायचं आपला पाक तयार आहे. आणि तुम्हाला बोटावरही दाखवते. हे पहा, छान असं. आणि थोडंसं थंड करून चेक करायचं. गरममध्ये हाताला असं पोळू शकतो आणि कळत पण नाही. वरून आता पाकामध्ये 4 ते 5 थेंब इथे मी व्हॅनिला इसेन्सचे टाकून घेत आहे. या ठिकाणी तुम्ही अर्धा चमचा वेलची पूड टाकली तरी चालेल, व्हॅनिला इसेन्स नसेल तर. आणि थोडासा इथे मी पाव चमचा येलो फूड कलर टाकून घेतलेला आहे. यामुळे कलर खूप छान येतो लाडूला. आणि मुलंही आवडीने खातात. थोड्या वेगळ्या पद्धतीने रव्याचे लाडू असं दिसायलाही दिसतात, असं वाटतच नाही की हे रव्याचे लाडू आहेत. आणि आता पाक आपण रव्यामध्ये टाकून घेऊया. तर दोन्ही असं रवा आणि पाक दोन्ही जर गरम असेल तर काय होतं, आपले लाडू नंतर असे चिवट आणि कडक बनले जातात. तर रवा थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे. आणि आता व्यवस्थित पाक मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला हे मिश्रण असं थोडंसं पातळ वाटू शकतं, पण थंड झाल्यानंतर 1 तासाने लाडू छान असे आपल्याला वळता येतात. तर असंच आपल्याला आता 1 ते 2 तास ठेवून द्यायचं आहे. वेळ थोडाफार कमी जास्तही होऊ शकतो. छान असं फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. आवडीनुसार यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालतील. 1.5 तासानंतर तुम्हाला हे मिश्रण दाखवते. तर हे पहा, छान असं आपलं हे थंड झालेलं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला लाडू बांधता येतात. आणि असं नाही की पूर्ण कोरडं झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे आणि लाडू अगदी सहज बांधता येतात. लाडू बांधायला अजिबात असं जोर द्यावा लागत नाही, अगदी लाडू सहज बांधले जातात. तुम्हाला जवळूनही दाखवते. हे पहा, अगदी पेड्यासारखे दिसायला दिसतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात. व्हॅनिला इसेन्स टाकल्यामुळे मुले खूप आवडीने खातात. तर याच पद्धतीने आता सर्व लाडू आपण बांधून घेऊयात. हे पहा, 1 किलोच्या प्रमाणात इथे आपले मिडियम साईजचे 70 ते 75 लाडू बनवून तयार होतात. तर या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा. जेवण केल्यानंतर काहीतरी असं गोड खावंसं वाटतं. अगदी चॉकलेट वगैरे खाण्यापेक्षा हा एक लाडू खाल्ला तर, किंवा सकाळी नाश्त्यासाठी जरी तुम्हाला वेळ नसेल तर हा एक लाडू खाल्ला तर अगदी 1 वाटी शिरा खाल्लेल्या प्रमाणात आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. मी बनवलेली याची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.